जाहीरच सभामध्ये सांगितलं की प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही या काँग्रेसमध्ये येण्याबद्दल विनंती आम्ही केलेली होती, परंतु साहेबांची इच्छा असेल तर साहेब येऊ शकतात असं त्यांनी एका ठिकाणी टिप्पणी केली की आपलं यावर काय काँग्रेसच्या आपल्याला आता ते मला BJP मध्ये बोलवतील बोलवतील म्हटलं. लोकांमधली तीव्रता कमी झालेली नाही एवढं मी म्हणेन. लोकांचा प्रचंड सपोर्ट त्यांना आहे. लोकांचा प्रचंड सपोर्ट त्यांना आहे आणि लोक त्यांच्या पाठीमागे जातील अशी परिस्थिती आहे. आंदोलनादरम्यान एक दोन वेळा त्यांना माघार घ्यावी लागली, जसं की त्याचं एक उदाहरण आहे. मॅच्युअर्ड दिसल होतं असं वाटतं का साहेब तुम्हाला? ते मी मॅच्युअर्ड की इमॅच्युअर्ड याच्यापेक्षा परिस्थिती काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. बसा आणि हालू नका जरा. हा खुर्ची आता 39 तर त्यांनी अगोदर डिस्ट्रीब्यूट करून घेतल्या. आता शिल्लक किती राहिलेले ते आम्हाला पहिल्यांदा बघू द्या ना. उर्वरितवरती सुद्धा हक्क सांगणार, सेटलमेंट झाले त्याच्यावरती हक्क सांगणार. साहेब पण आपण आता यावेळेस तुम्ही स्वतः अकोल्यामधून लढणार? हा मी अकोल्यातून लढ, मी अगोदरच जाहीर केलं त्याच्यामुळे तिथं हो. मनातलं सांगा साहेब तुमच्या. माझ्या मनात काहीच नाही. माझं मनात जे असतं ते पोटातही असतं आणि तेच ओठावरती असतं, आणि जे ओठावरती असते ते मनात आणि पोटात असतं. ते बाहेर आतलं बाहेर असं काहीच नाही. सत्तेवरती बसलो तरच बाहेर पडेल, नाही तर नाही. जो सामाजिक असंतोष वाढत आहे आणि आत्महत्या वाढत आहे, ह्या जर रोखायच्या असतील तर आपला फॉर्म्युला सरकारकडे. हो मी म्हटलं मला आम्हाला वंचितला सत्तेवरती बसवा, आम्ही फॉर्म्युला देतो. साहेब महाविकास आघाडी तुम्ही शरद पवारांना इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये राईट ऑफ करू शकत नाही. आज अजित पवारांनी प्रसिद्धीपत्रक काढून सांगितले आहे की मी विकासासाठी महायुतीमध्ये गेलेलो आहे, माझा ज्येष्ठांना दुखवण्याचा कुठलाही हेतू नव्हता. 70,000 कोटीचा विकास झाला एवढं निश्चितपणे आम्हाला माहिती आहे. सर मराठा आरक्षणावर ते मला वाटतं चाचपणी असं नाही म्हणता येणार, पण शॉर्टलिस्टिंग आम्ही करून मोकळे झालेलो आहोत. सर आजच्या दिनी शरद पवार यांचं राजकारण संपलं असं आपल्याला वाटतं? त्यामध्ये मनाची सेना काँग्रेस राष्ट्रवाद, दुसरीकडं सेना भाजप राष्ट्रवाद, दोन्ही पक्ष तीन आघाडी म्हणजे कुठून बाहेर पडलेले. आपल्या दृष्टीनं येणाऱ्या निवडणुकीत आपण जनतेला काय आवाहन करणार, नेमकं आपण कुणाला काय मतदान आहे किंवा प्रादेशिक पक्षाची काय भूमिका राहायची निवडणुकीत? आम्हालाच मतदान द्या, आम्ही सांगणार आहोत. शरद पवारांच्या नवीन जो पक्ष आहे त्या पक्षाला तुतारीचं चिन्ह मिळालेलं आहे, या संदर्भात त्यांनी न मागितलेलं चिन्ह इलेक्शन कमिशननी त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता एकदा अलॉट झाल्यानंतर माझ्या ते चिन्ह स्वीकारावं लागतं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यामुळे नो कमेंट्स. समोरासमोर संवाद साधतायत, पत्र लिहिलं त्यांनी, तरी डॉक्टर आंबेडकरांना पत्र लिहायचं फार उत्साह होता म्हणून तेही लिहित असतील, मात्र प्रत्यक्षातली समोरासमोरील संवाद जे आहे ते चांगला आहे. ते रेकॉर्ड काही वेळेस काही रेकॉर्ड जो आहे तो क्लिअर करावा लागतो. आणि आम्ही असं मानणारे आहोत की पुढच्या पिढीला कशा कशा घटना होत गेल्या, कशा कशा गेल्या नाहीत, त्याचं दस्तावेज लागतो.
त्याच्यामुळे तो दस्तावेज आम्ही असं निर्माण करत असतो की जे काही झालं ते जॉट डाऊन करा आणि प्रत्येकाला कळवा. तशा पद्धतीने आम्ही त्यांना कळवलं. साहेब, आपण जे आता डिझॉल्व्ह झाले असं मला रेखाताईंनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे फेरबदल निश्चित आहे एवढं आपण धरून चालू. कार्यकारिणी अस्तित्वात आहे का? डिझॉल्व्ह केलेली असं म्हणालो ना मी. साहेब, तुमच्या पत्रावरून साहेब संजय राऊत म्हणत आहेत की बाळासाहेब आंबेडकर हे आम्ही चांगली मतं घेतली आहेत मागच्या वेळेस. त्याच्यामुळे आम्ही असं मागणार ना. साहेब ओबीसीचा वेगळा राजकीय पक्ष निघण्याची शक्यता आहे, तर त्या दृष्टीने वंचित हाय टी.पी. मुंडे खाली बसलेलेच आहेत. त्यांचा पक्ष रजिस्ट्रेशनला गेला असं ते मला आता बसल्या त्या ठिकाणी सांगत होते. सर, भुजबळ साहेबांच्याबद्दल आपलं मत काय आज? माझं काहीच मत नाही आहे. त्यांनी आज सभेला यायला पाहिजे होतं माझं म्हणणंच आहे. त्यांना निमंत्रणही द्यायला लोक गेले होते आणि ते आले असते तर मला वाटतं चांगलं झालं असतं असं मी म्हणतो. जीवला होता, पण तुम्ही चिडचिड का करतात बाळासाहेब? हां, मी छेडछाड करत असतो याचं कारण असं आहे की एका वेळेस मी 2 माणसाशी बोलू शकतो, एका वेळेस मी 100 माणसाशी बोलू शकत नाही आणि एका वेळेस 100 माणसं माझ्या उरावरती घेऊन बसू शकत नाही. त्याच्यामुळे लोकांनीसुद्धा शिकलं पाहिजे, काही डिसिप्लिन लावली पाहिजे की ज्याच्यामध्ये ओव्हरबर्डन होणार नाही माणूस याचं बघितलं पाहिजे. ती शिस्त पाळायला शिकली पाहिजे कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी आणि इतर सगळ्यांनी. अगोदर आम्हाला तयारीने जायचं असेल तर तुमच्या 39 जागेंचा जो समझोता झालेला आहे तो समझोता जर तुम्ही आम्हाला दिलात तर मग आम्हाला त्या बैठकीमध्ये कुठल्या जागा मागायच्या कुठल्या जागा मागायच्या नाही याचा आम्हाला निर्णय करता येईल म्हणून त्यांनी म्हटले शक्य झालेच तिथे. बाळासाहेब, बाबासाहेबांनंतर जे कार्यकर्ते आहेत जागेबाबतचा हो. महाविकास आघाडीचा पण त्याच्या पुढे एक वाक्य आहे, तुम्ही विसरलात, आमच्या माहितीसाठी आहे. वंचितच्या माहिती त्याच्यामुळे मिसकोट करायचं नाही. काँग्रेस सृष्टीकडे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस मागच्या वेळेस एकच जागा जिंकली, त्याच्या अगोदरसुद्धा एकच जागा जिंकली. त्याच्यामुळे निर्णय मोकळा आहे. त्याच्यामध्ये रेखा ठाकूरांनी पूर्वीप्रमाणे लढील का? आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नाही आहोत. आम्ही फक्त निमंत्रक आहोत, आज तागा आहेत आणि म्हणून त्यांच्या 29 जागावरती समझोता 39 जागेंवरती समझोता झाला असं त्यांनी जाहीर केलं. त्या 39 जागेचा समझोता ज्या बैठका झाल्या त्या बैठकीला आम्हाला निमंत्रण नव्हतं आणि म्हणून आम्ही जाऊ शकलो नाही. साहेब, लोकसभेच्या महाराष्ट्रातले जे 48 लोकसभेचे मत अटी मान्य करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर वंचित बहुजन आघाडीचं समर्थन राहील का? वंचित आघाडी मुळात असं आहे की आम्ही सरळ म्हणालो आहे की आमची भूमिका व्हेरी क्लिअर आहे की ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे. टिकाऊ राजकारण द्यायचं असेल तर, तात्पुरतं सोल्युशन द्यायचं असेल तर काही सोल्युशन त्याच्यातलं निघू शकतं. टिकाऊ द्यायचं असेल तर दोन्ही ताटं वेगळी असली पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही असणारं अजूनपर्यंत स्टिकअप आहोत, कुठेही बदललेलो नाही. 10% आरक्षण दिले ते टिकेल का? मला एकच त्याच्याबद्दलची असणारी शंका आहे की मसराम नावाचे असणारे जे डिस्ट्रिक्ट जज होते, लॉंगेस्ट डिस्ट्रिक्ट जज होते, त्यांनी राजीनामा दिलेला कोर्ट कशा रीतीने व्ह्यू करते याच्यावरती अवलंबून आहे असं मला वाटतं. जरांगेच्या माजी सहकाऱ्यांनी काही मोठ्या नेत्यांवर आरोप केले की त्यांनीच हे आंदोलन केलं वगैरे असं. आपण कसं पाहताय पक्षाकडे? जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधला जो गाभा आहे तो गाभा वस्तुस्थिती आहे की 40 एकरवाला गेल्या 4 पिढ्यांमध्ये
4 एकरवरती आलेला आहे आणि दुसरं कसलंच साधन नाही. शेती हे जे साधन होतं, हमी भावसुद्धा हे सरकार अंमल करत नाही, म्हणून आर्थिक परिस्थिती खालावली. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, आत्ता होत चालला आहे तो. होत चाललेला आहे. आणि माझा प्रश्न होता सर, जरांगेकर जुन्या सहकार्यांनी जे आरोप केले मोठ्या नेत्यांवर की हे आंदोलन त्यांच्यावर मी आरोप काहीच विष प्रयोग होऊ शकतो. मी आरोप अजिबात केलेला नाही. मी फक्त त्यांनी काल आरोप केले आहेत की माझ्या लाईन मधून सुद्धा विष देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होते. मला माहीत नाही, पण मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस एका काळजीपूर्वक बोललो की औषधं जी तुम्ही घेताय, एक तर शासकीय डॉक्टर जे आहेत त्यांच्यामार्फत घ्या, किंवा तुम्हाला जे माहीत असलेले डॉक्टर आहेत त्यांच्यामार्फत घ्या. का अशा वेळेस न ओळखणारे डॉक्टरसुद्धा सल्ला द्यायला येतात आणि औषधं द्यायला येतात. तेव्हा औषधं कुठली आणि कशावेळी द्यायची ही तो पेशंट माहिती असेल तर चांगल्या रीतीने होऊ शकतो. पेशंट माहिती नसेल तर औषधाचा जो परिणाम झाला पाहिजे तो होणार नाही. आणि म्हणून माझा तो असणारा सल्ला होता. त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं तसं काही सेन्स नव्हता. त्यांच्या आरोपात तथ्य असं वाटतं. आता त्यांनीच सांगावं. माझं म्हणणं असे, शासनानं सदस्यत्वाची संविधानाला धरून आहे का? जरांगे पाटील आणि सरकार यांचं त्या संदर्भातली भूमिका काय ठरते त्याच्यानंतर मग आम्ही आमचा पक्ष म्हणून आमची भूमिका मांडू. आम्ही काल जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री जरांगे पाटील यांनी काल जो निर्णय घेतला मुंबईकडे जातात त्यांनी अर्थातच मागं घेतला आहे, तर कसं पाहतात त्यांच्या निर्णयाकडं? घाईघाई घेतलेला हा निर्णय होता. त्यांनीच सांगावं याच्यावरती. दुसरं जण कोणी भाष्य करू शकत नाही. का त्यांनीच निर्णय जायचा घेतला आणि नंतर असताना थांबण्याचा निर्णयसुद्धा त्यांनीच घेतला आहे. त्याच्यामुळे कुठल्या कारणास्तव जाण्यासाठी ते निघाले आणि कुठल्या कारणास्तव थांबण्यासाठी निघाले ते तेच सांगतील. खाली ठेव. सध्या महाराष्ट्रामध्ये 2 तट पडलेत अशी परिस्थिती आहे. एक तटाचं असणारं नेतृत्व जे आहे ते जरांगे पाटील करतायत अशी परिस्थिती आहे, आणि दुसऱ्या बाजूला OBC भटके यांचा संघटन चाललेलं आहे, एकत्र येणं चाललेलं आहे. OBC भटके विमुक्त या समूहाचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला आरक्षण देणं न देणं हा शासनाची भूमिका आहे, परंतु आमच्या वाट्यातलं ताटातलं देऊ नका. आमचं ताट आमच्याकडेच राहू द्या, आमचा वाटा आमच्याकडेच राहू द्या. मराठा समाजाला वेगळं आरक्षण आणि वेगळं ताट हे द्या अशी परिस्थिती आहे.
शासनाने जी भूमिका घेतली पाहिजे ती भूमिका घेताना दिसत नाही. उलट हा प्रश्न चिघळेल कसा याच दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. शासनाने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. जेणेकरून जरांगे पाटील यांनाही नाही मिळतो आणि ओबीसीना आपल्या ताटामधलं काहीही जात नाही याची खात्री पटली पाहिजे. हा महाराष्ट्रातला आज असणारा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. मुंबईच्या नंतर असं वाटलं की हा प्रश्न संपला किंवा शांततेने मिटला असं वाटलं. परंतु तो मिटला नाही. तर तो चिघळताना त्या ठिकाणी दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सामाजिक असंतोष राहणं हे चांगलं नाही. आणि म्हणून लवकरात लवकर मिटवावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो, पक्षाच्या वतीने विनंती करतो.